छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी दोन मिनिटात जास्त मिनिटात पाठवा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराजांचा विजय असो बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जवान जय शिवराय आणि तो दिसतोय ती लाईन दिसते का तुम्हाला? जेव्हा तुम्ही स्वतः चढणार आणि ते पाहणार तेव्हा तुम्हाला रायगड काय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी सगळे आले लहान पोरं चुकून नाही आणायची नाही कोण नाही आणायचे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय बघा सर, तुम्ही रायगड किल्ल्यावरती कधी आला असाल किंवा नसाल, पण या रायगड किल्ल्यावरती मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव जयेश वसंत हिरवे. आता आपण रायगड दर्शन करणार आहोत. रायगड याचं पूर्वीचं नाव रायरीचा डोंगर. रायरीचा डोंगर हा चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होता. चंद्रराव मोरे हा आपला मराठा होता. चंद्रराव मोऱ्यांना महाराजांनी एक प्रेमाचं पत्र पाठवलं की चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठा आहोत, आपण दोघे मिळून राज्य करू. तो उर्मट स्वभावाचा होता. उलट जबाचं पत्र दिलं, तुम्ही कसले राजे, कधी झालात राजे. या जावली प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. याले जावली तर झालं गवळी. उद्या यायचं असेल तर आजच या, तुम्हाला मारण्यासाठी दारुगोला तोफखाना सज्ज आहे. म्हणजे महाराजाने त्याला प्रेमाचं पत्र पाठवलं. त्याने महाराजाने युद्धाचं पत्र पाठवलं. तो आदिलशाहीच्या दरबारामध्ये एक छोटं मोठं काम करायचा. महाराजाने त्याला पत्र पाठवलं. महाराजांना त्याने उलट जबाचं पत्र पाठवलं. महाराजाने 145 निवडक सरदार निवडले, या जावली खोऱ्यामध्ये पाठवले. त्याचा भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला. त्याला वाटलं आपला पण वध होईल, म्हणून तो 15 मे 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरणी आला. 15 मे 1656 ला हा रायरीचा डोंगर जिंकून घेतला. 15 मे 1656 ते 1670 14 वर्ष लागले गड बांधण्यासाठी. 14 वर्षामध्ये गडावरती बांधलं काय तर 11 तलाव,
84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती आहेत. रायगड किल्ला पूर्ण बघायचा असेल तर 3 दिवस कमी पडतात. आपण अति महत्वाचे ठिकाण पाहणार. रायगड किल्ला पूर्णपणे सपाटी भाग पाहिलात तर 100 एकराचा आहे. पायथ्यापासून तर माथ्यापर्यंत पाहिला तर पूर्णपणे 1200 एकरामध्ये रायगड किल्ला मोडतो. तर रायगड किल्ला पूर्ण बघायला 3 दिवस कमी पडतात. आपण अति महत्वाचे ठिकाण पाहणार. तुम्ही ज्या मार्गाने चालत आलात ती किल्ल्याची समोरची बाजू आहे. जी लोक रोपे प्रकल्पाने 4 मिनिटांमध्ये गडावरती येतात ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. तर तुम्ही किल्ल्याच्या समोरच्या बाजूने 2300 पायऱ्या सोडून गडावरती आला. त्याच्यानंतर जी पहिली पायरी चढलात ना, सर्वांनी पहिली पायरी चढलात ना, ती पहिली पायरी म्हणजे चित्त दरवाजा. चित्त दरवाजा म्हणजे पूर्वी एक दरवाजा होता तिथं. त्याच्याच वरती आल्यानंतर तुम्ही ज्या पायऱ्या चढलात, खड्या पायऱ्या होत्या, तिथं बुरुज पाहिला असेल किंवा नसेल. त्या बुरुजाचे नाव देण्यात आलेलं आहे खूप लढा बुरुज. बुरुजाचं नाव काय? खूप लढा हा बुरुजाचं नाव होतं. म्हणजे जर का रायगड किल्ल्यावरती शत्रू आला तर त्या बुरुजांवरती पहिली लढाई व्हायची, पण त्या बुरुजाचं नाव देण्यात आलेलं आहे खूप लढा बुरुज. त्याच्यानंतरला वरती आल्यावरती तुम्ही किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा पाहिला. किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा खालून पाहिला तर तुम्हाला 2 बुरुज बघायला भेटले असतील. त्या बुरुजांचे नाव आहे जय बुरुज आणि विजय बुरुज. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतरला टर्न मारल्यावरती दरवाजा बघायला भेटला असेल. दरवाजाचा आकार कसा? नागमोडी सारखा पाहिला सर्वांनी. नागमोडी सारखा आकार देण्याचं कारण काय? खालून जर का शत्रूने हमला केला तर समोर जी भिंत होती त्या भिंतीला लागावा, दरवाजाच्या आतमध्ये तोडफोड न व्हावी म्हणून त्या दरवाजाचा आकार नागमोडी सारखा देण्यात आलेला आहे. हा किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. रायगड किल्ल्याचा एकमेव दरवाजा किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. याच्या व्यतिरिक्त रायगड किल्ल्यावरती त्यावेळी येण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. आता रोपवेने येतात. तुम्ही तटबंदी पाहिली असेल किंवा नसेल, टकमक टोकापासून तर हिरकणी बुरुजापर्यंत ही तटबंदी बांधण्यात आली आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा त्याच्या मध्यभागी बांधण्यात आलेला आहे. दरवाजाच्या वरती आल्यानंतर तुम्ही एक तलाव पाहिला असेल, हत्ती तलाव. त्याचं नाव हत्ती तलाव देण्याचं कारण काय? महाराजांच्या राज्याभिषेकाला हेनरी ऑक्झंटन इंग्रज वकील हा पायी चढून गडावरती आला होता. तुम्ही ज्या मार्गाने आलात त्याच मार्गाने तो पायी चढून गडावरती आलेला, परंतु त्यावेळी पायवाट होती. गडावरती येताना त्याला 6 तास लागले. वरती आल्यानंतर नगारखान्यासमोर गेला, त्याने 2 हत्ती पाहिले. त्याच्या मनामध्ये प्रश्न उपलब्ध झाला, मी 2 पायाचा माणूस या रायगड किल्ल्यावरती येताना माझी एवढी दमछाक झाली, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 पायाचे हत्ती गडावरती कसे आणले? लहान पिल्ला असताना पालखीत बसून त्यांना गडावरती आणलं. त्याने पहिला प्रश्न हा दरबारामध्ये केला. दरबारामध्ये नारायण शिवनेंना प्रश्न विचारतो की नारायण शिवने, मी चालताना माझी एवढी दमछाक झाली, मग 4 पायाच्या हत्ती गडावरती कसे आणले असतील? तो नारायण शिवने सांगतो काय, तुम्ही इंग्रज वकील आहात, त्याचं उत्तर तुम्ही शोधा. तो आपल्या रोजनिशी डेली डायरी मध्ये लिहून ठेवतो. आताचे इतिहासकार देतात लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान कधीच करता येत नाही. लहान पिल्ला असताना पालखीत बसून त्यांचं पालन पोषण हत्तीखान्यामध्ये केलं. हत्तींची वाढ 3 वर्षामध्ये होते. गड बांधण्यासाठी 14 वर्ष लागले. मग गडावरती त्यांना उरलेले 11 वर्ष त्यांना दगडी वगैरे वाहण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला. आणि राज्याभिषेकासाठी, त्याच्या सेवेसाठी जे लोक यायचे, त्यांच्या अभिषेकसाठी जे महाराजांच्या राज्याभिषेकाला समोर त्यांना सजवलेले होते, तर त्यांना पिण्यासाठी पाणी, आंघोळ करण्यासाठी ते तलाव होतं हत्ती तलाव. पहिलं तलाव तुम्ही पाहिलं तर रायगड किल्ला पूर्णपणे 1200 एकरामध्ये आहे. मग रायगड किल्ला पूर्ण बघायला 3 दिवस कसे लागतात? तर रायगड किल्ल्यावरती 350 इमारती आहेत. मग या इमारतींना दगड कुठनं आणला? गडावरती खालून आणणे शक्य आहे का? खालून रिकामा माणूस येऊ शकत नाही. मग त्यावेळी गडावरती पिण्यासाठी पाणी नव्हतं, बांधकामासाठी दगड नव्हती. मग अशा खडकांमधून दगड काढला. खडकांमधून दगड काढला, तो बांधकामासाठी वापरला. खडकांमध्ये खड्डा निर्माण झाला, उतरत्या भागाला भिंती बांधल्या. पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे सिस्टीम महाराजांपासून राबवली. म्हणजे एका दगडासर 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगड झाली. अशी गडावरती 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. एक तलाव तुम्ही खाली पाहिलं, समोरचं तलाव हे गंगासागर तलाव. गंगासागर तलाव म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला गागा भट्टाने 7 नद्यांचं पाणी आणलेलं, उरलेलं पाणी या गंगासागर तलावामध्ये सोडलं. म्हणून त्याच्यावर छोटीशी एक कविता काढली की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, 7 नद्यांचे पाणी जले झाले तीर्थांची घरं, नाव त्याचे गंगासागर. आणि याचं नाव गंगासागर तलाव देण्यात आलेलं आहे. हे एक तलाव आपण पाहता 32 फूट खोल आहे. रायगड किल्ल्यावरती 24 घरं आहेत. जरी रायगड किल्ल्यावरती 2 वर्ष पाऊस नाही ना पडला तरी हे गडावरती पिण्यासाठी पाणी याच्यामधलंच वापरलं जातं. हे 32 फूट खोल आहे. हे गंगासागर तलाव पाहून घ्या. मग आपण वरती जाणार आहोत. आपण हा स्तंभ पाहतो, हा स्तंभ विजय स्तंभ.
विजयस्तंभ म्हणजे काय, आता आपल्याला दगडांमध्ये 2च मजली बघायला भेटतो. विटांवरती आहे त्याच्यावरती 1 मजली, परंतु आपण मेन म्हणजे 2च मजली बोलणार, कारण की त्या काळातलं बांधकाम हे 2 मजलीचं आहे. आता आपल्याला 2 मजली बघायला भेटते, परंतु हा पूर्वी 7 मजली होता. विजयस्तंभ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता गड किल्ला काय जिंकून आले याच्या 7व्या मजल्यावरती भगवा झेंडा आणि कारंजे पेटवले जायचे. म्हणजे आजूबाजूच्या गड किल्ल्यांना गावांना समजलं जायचं की महाराजांनी कोणता तरी आज विजय मिळवलेला आहे. याला विजयस्तंभ असं म्हटलेलं आहे. त्याच्या पलीकडच्या साठीला सप्त मनोरे. सप्त मनोरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या संध्याकाळच्या वेळी थंड हवा खाण्यासाठी, याच्यामध्ये त्याला सप्त मनोरे असं म्हटलेलं आहे. त्याच्या पलीकडच्या साठीला पालखी दरवाजा. पालखी दरवाजा म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची जर का पायी पालखी यायची असेल तर राजमार्गाने पालखी दरवाजातनं बाल्य किल्ल्यामध्ये जायची, म्हणजे त्याला पालखी दरवाजा असं म्हटलेलं आहे. बाल्य किल्ला म्हणजे काय, तर अति महत्वाचे ठिकाण असतात, याला बाल्य किल्ला असं म्हटलेलं आहे. अति महत्वाचे ठिकाण म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा, सिंहासनाची जागा, राण्यांची घरं, हे जे मेन ठिकाण आहे त्याला अति महत्वाचं ठिकाण बाल्य किल्ला असं म्हटलेलं आहे. तर आता आपण बाल्य किल्ल्यामध्ये जाणार आहोत. किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आपण किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. विजयस्तंभ. आपण ज्या दरवाजामध्ये उभे आहात हा पालखी दरवाजा. पालखी दरवाजा म्हणजे शिवाजी महाराजांची पायी पालखी आली की या मार्गाने बाल्य किल्ल्यामध्ये जायची. मग छत्रपती शिवाजी महाराजांना बाल्य किल्ल्यामध्ये सोडल्यानंतरला हे जे पालखी घेऊन यायचे ना, त्यांची बसण्याची जागा, ही पालखी ठेवण्याची जागा, त्याच्यासाठी ही जागा बनवलेली होती. हे पूर्णपणे पॅक बंद होतं. तर आता आपण पालखी दरवाज्यातनं बाल्य किल्ल्यामध्ये जाणार. पालखी दरवाजा याच्या विरुद्ध मेना दरवाजा आहे. पालखी आणि मेना हा बंदिस्त असतो, पालखी ओपन असते. आता आपण किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आपण किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला जाऊया, राणी महल पाहूया, मग आपण मेना दरवाजा पाहण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चला चला बाळांनो. मी एक गोष्ट देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. लक्ष द्या सर्वांनी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. बघा सर, आता आपण ज्या दरवाजातनं एंट्री केली ती किल्ल्याची समोरची बाजू पालखी दरवाजा. जी लोक रोपे प्रकल्पाने 4 मिनिटांमध्ये गडावरती येतात, ही किल्ल्याची पाठीमागची बाजू मेना दरवाजा. पालखी दरवाजा आणि मेना दरवाजा याच्या आडव्या भिंतीमध्ये 6 राण्यांची 6 घरं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना किती राण्या होत्या हे आपल्यापैकी कोणाला माहिती आहेत का? 13. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या. मी सांगितलं की 6 राण्यांची 6 घरं आहेत. 6 राण्यांचे 6 महल मी इथे सांगितले. मग 2 राण्या कुठे राहायच्या? जाऊ द्या. सईबाई राजगडावरती राहायची. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं तिकडे निधन झालं रायगड किल्ला घेण्याआधी. उरले 1 राणी पुतला राणी या पाचाड गावामध्ये राहत होत्या. जिजाऊंना गडावरचं वातावरण सहन नव्हतं म्हणून पाचाड गावामध्ये 9 एकराचा वाडा बांधला आणि त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी या पाचाड गावामध्ये राहत होत्या. उरलेल्या 6 राण्यांचे हे 6 महल आपल्याला बघायला भेटतात. एका राणीचा 1 महल पाहिलात तरी असे एकाला एक लागून 6 राण्यांची 6 घरे आहेत. आतमध्ये त्या काळातलं टॉयलेट सिस्टीम आहे. त्यावेळी एसी फॅन काही नव्हतं. थंड हवा करण्यासाठी खिडकी आहे. जसं राण्यांची महल आहेत ना, ज्या चौताऱ्यावरती तुम्ही बसलात ते दाशींची घर आहे. प्रत्येक राणी मला समोर आपल्याला एक दाशींची घर बघायला भेटतात. नोकर चाकर राण्यांना काही काम लागलं तर दाशींना आवाज द्यायचा. दाशी आपल्या काम करून आपल्या चौताऱ्यावरती येऊन बसायच्या आणि याला दाशींची घरं. सर, आता आपण 6 राण्यांची 6 घरं पाहिली. आपल्याला प्रश्न पडतो की याच्यावरती पूर्वी छत होतं की नव्हतं? तर याच्यावरती पूर्वी छत होतं. सागाची लाकडं, गोल आकाराची कुंभार नलीची कौलं होती
10 मे 1818 कर्नल पॉटर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेंचा भडीमार केला. तर रायगड पूर्णपणे 11 ते 12 दिवस जळत होता. वरती लाकडी होतं ते सर्व जळून गेलेलं आहे. आपल्याला बाल्हे किल्ल्यामध्ये 2 प्रकारचं बांधकाम बघायला भेटणार आहे. एक वीट बांधकाम, एक दगडी बांधकाम. मग दगडी बांधकाम याच्यामध्ये वापरलं काय तर चुना, गुळ आणि शिसं वापरून या भिंती उभ्या केलेल्या आहेत. मग वीट बांधकाम कोणी बांधलं? 1733 ते 1818 पर्यंत रायगड किल्ल्यावरती पेशवे होते. हे वीट बांधकाम पेशव्यांनी बांधलेलं आहे. जी लोक रोपे प्रकल्पाने आले असतील त्यांना माहिती असेल, जे तुम्ही खाली किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा जे पॉइंट पाहिले ते त्यांना बघायला भेटत नाही. त्यांचा पहिला पॉइंट हा राणी महल, हा मेना दरवाजा हा त्यांचा पहिला पॉइंट आहे. आता जर का जी लोक रोपे प्रकल्पाने 4 मिनिटांमध्ये गडावरती येतात ते इथे येतात. पाठीमागे तुम्ही सर्वांनी 3 खड्डे पाहिले असतील. पहिला 22 फूट, दुसरा 20 फूट आणि 18 फूट असे 3 खड्डे आहेत. जरी शत्रूने 3 महिने किंवा 6 महिने जरी गडाला वेढा दिला तरी याच्यामध्ये धान्य पुरवठा केला जायचा. इमर्जन्सीसाठी धान्य याच्यामध्ये स्टोअर केलं जायचं. वरतून ओतायचे आणि वरती लाकडी शिडीनं काढलं जायचं म्हणून याला धान्य कोठार असं म्हटलेलं आहे. धान्य कोठारच्या पाठीमागे खाली पडलेले वाडे बघायला भेटतात. हे मंत्र्यांची घर आहे. अष्टप्रधानांचे वाडे, 8 मिनिस्टर होते. मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराजीरावजी अशी 8 मंत्र्यांची आपल्याला तिकडे 5 वाडे बघायला भेटतात. हे दादा खाली उतर. हे मंत्र्यांची घरं 8 वाडे असतात. परंतु आता आपल्याला इथे 5च बघायला भेटतात. त्या झाडाच्या पलीकडे 3 आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 365 गड किल्ल्यांचा कागदी व्यवहारपत्र हा रायगड किल्ल्यावरतून दप्तरखान्यामधून चालला जायचा. त्याची राहण्याची व्यवस्था इकडे केली होती. तर आता आपण किल्ल्याच्या समोरच्या बाजूने, किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला आलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धान्य कोठार आतमध्ये जाऊ नका, बंद केले. काय आता आपण त्या दरवाजात एंट्री केली. या दरवाजापासून समोर जी प्लास्टर केलेली भिंत दिसते ना, या भिंतीपर्यंत आपल्याला 4 चौतरे बघायला भेटणार. आपण ज्या पहिला चौतरा पाहतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. हा राहता राजवाडा पूर्वी 2 मजली होता. पैठणी कापडं आणि मशिलेच्या उजेडामध्ये हा राहता राजवाडा सजवलेला होता. कल्पना करा हा राहता राजवाडा त्यावेळी कसा वाटत असेल. आपण सर्वांना माहिती आहे, आपण स्वतःच्या घरामध्ये चप्पल घालून जात नाही. जर कोणाला जायचं असेल तर चप्पल खाली काढून नंतर तुम्ही वरती जाऊ शकता, पण चप्पल घालून कोणी वरती चढायचं नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 वर्ष इथून राज्य चालवलं. अखेरचं 10 वर्ष इथून राज्य चालवलं आणि अखेरचा श्वास छत्रपती शिवाजी महाराजांचा याच चौथऱ्यावरती गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 आणि मृत्यू 3 एप्रिल 1680. मग आयुष्य किती लाभलं? फक्त 50 वर्ष. मग 50 वर्षामध्ये आताचा माणूस काय करतो तर 20 वर्ष जातात बालपणामध्ये, उरलेले 30 वर्ष स्वतःच्या मनासारखं घरी उभं करत नाही. आपण अनेक राजे पाहिले असतील. बाप दादांची गादी घेतली. एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन महाराजांचं समोर होतं. आपण अनेक राजे पाहिले हो. बाप दादांची गादी घेतली. एकमेव राजे फक्त 50 वर्ष लाभलं. स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 365 गड किल्ले जिंकले. स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. आपण अनेक रायगड किल्ले पाहिजे. आता आपण रायगडावरती आहोत. तुम्ही राजस्थानला गेला असाल किंवा नसाल, पण राजस्थानचे गडकिल्ले पाहिलेत तर बघण्या अवस्थेत आहेत. मग आपले महाराष्ट्रातले गडकिल्ले तुटलेल्या अवस्थेत का? तर राजस्थानचे राजे मोगलांना शरण गेलेले. आपला मराठा हा कोणासमोर झुकला नव्हता, वाकला नव्हता. म्हणून एक शेर ऐकवतो. शेर असं आहे की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. मराठ्याने म्हणा अर्थ नाही त्या महाराष्ट्राच्या काल्या मातीला, त्या महाराष्ट्राच्या काल्या मातीला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन जरी इथं झालं असेल ना, तरी इथून 1 किलोमीटर आतमध्ये महाराजांची समाधी. आपल्याला मस्जिद सारखं दिसतं का? त्याच्या पाठीमागं पांढरं घुमट ही महाराजांची समाधी आहे. त्याच्यात या पलीकडच्या साईडला बघा आपल्याला टाकी दिसते ना. जो कामचुकारपणा करेल त्याला महाराज कावडीने पाणी खाली गंगासागर तलावामधून या टाकीमध्ये उतरायला लावायचे. त्याच्यात पलीकडच्या साईडला स्नानगृह. स्नानगृह म्हणजे अंघोळ करण्याचं ठिकाण. हे बघून मग आपण
त्या काळातला खलबत खाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण हे पाहण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. मला सांगा, मंत्र्यांचे घर होतात दगडामध्ये, फक्त किल्ले होत नाही का? बरोबर आहे ना. हा वरचा सगळा एरिया किती एकराचा म्हटले? 100 एकर टोटल 1200 आहे ना. पूर्ण 1200. आले का सर्व सर? आले का मुलं? बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. बघा आता आपण पहिला चौतरा पाहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. ज्या चौतऱ्यावरतून तुम्ही वरती चढून आलात हा त्यावेळेचं किचन रूम होतं. किचन रूम म्हणजे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना जेवण तिथं बनवून महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये दिलं जायचं. हा दुसरा चौतरा. आपण ज्या चौतऱ्यावरती उभ्या आहात, काही बसलात, हा चौतरा म्हणजे दफ्तरखाना. त्याला इतिहासामध्ये सचिवालय दफ्तरखाना असं म्हटलेलं आहे. दफ्तरखाना म्हणजे 365 गडकिल्ल्यांचा कागदी व्यवहारपत्र या चौतऱ्यावरतून इथून चालला जायचा आणि याला दफ्तरखाना असं म्हटलेलं आहे. पलीकडच्या साईडला जी लोक जातात ना, या आतमध्ये आपल्याला भिंत दिसते, विटांची खोली, टाकसाल कॉईन मुद्रा छापण्याची जागा होती आणि त्याच्यात पलीकडच्या साईडला आपल्याला बघा हे गोल दिसते ना, महाराजांची सज्ज गॅलरी. महाराज संध्याकाळच्या वेळी थंड हवा घेण्यासाठी याच्यामध्ये यायचे. त्या चौकोनाच्या आतमध्ये आपल्याला खड्डा दिसतो, पण त्या खड्ड्याच्या आतमध्ये सुद्धा एक रूम आहे, खलबत खाना, गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. त्याचे गुप्तहेर होते, ओ तिकडे शांत थांबा सर्वांनी. गुप्तहेर होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक गावं किल्ल्यांच्या बातम्या आणून महाराजांना याच्या आतमध्ये सांगायचे, म्हणून याला गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण असं म्हटलेलं आहे. या कानाची गोष्ट या कानाला कळू नये म्हणून आतमध्ये 10 बाय 10 रूम आहे. आता लोक म्हणतात ना गावाकडे भिंतीला सुद्धा कान असतात, याच्या आतमध्ये 10 बाय 10 रूम आहे. दिवे मशाली पेटून आतमध्ये मीटिंग केली जायची. बहिर्जी नाईक म्हणजे कोण, हे स्वराज्यामध्ये काय काम करतात त्यांच्या बायकोला सुद्धा माहिती नव्हतं. हे अनेक वेश घालून अनेक ठिकाणी फिरायचे आणि मग काय कार्यक्रम काय म्हणजे काय जर का युद्ध लढायचं असेल किंवा काय मीटिंग असेल तर याच्या आतमध्ये गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण होतं. याला खलबत खाना असं म्हटलेलं आहे. आपण ज्या चौतऱ्यावरती बसलात या चौतऱ्याला आपल्याला इकडे खिडक्या बघायला भेटतात. टेहळणी बुरुज, पहारेकरी लोक पहारे करण्याची जागा. तिसरा चौतरा, त्याच्यात पलीकडच्या साईडला एक छोटा चौतरा बघायला भेटणार आपल्याला. याला म्हटलेलं आहे, आपण जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाने आम आणि दिवाने खास पाहतो, तसं दिवाने खास म्हणजे खास न्याय निवाडा करायचा असेल तर इथं केला जायचा. आणि आम दरबार छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालेलं ठिकाण राज दरबार. पलीकडच्या साईडला पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर. बघा सर, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठून स्नान करून भवानी मातेला दर्शन करून शिरकाई मातेला दर्शन करून जगदीश्वराला दर्शन करून या मार्गाने यायचे. तसं राज्याभिषेकाच्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता उठून छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांचं दर्शन घेऊन या मार्गाने समोर येतात. 6000 लोक उपस्थित होती. 6000 लोक उठून महाराजांना मानाचा मुजरा करतात. महाराज तो मानाचा मुजरा स्वीकारतात. लटलट पायाने सिंहासनाजवळ जातात. पहिली नजर या भरलेल्या दरबारावरती, दुसरी नजर आऊसाहेबांवरती, तिसरी नजर 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती. 1 मन म्हणजे 40 किलो असं ते 80 किलोचं छत्रपती शिवाजी महाराजांचं सोन्याचं सिंहासन होतं.
छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती रूढ होणार. महाराजांचं अंत करून भरून आलेलं, अंत करून भरून येण्याचं कारण काय? महाराज तर राजे होणार होते, मग अंत करून भरून येण्याचं कारण एकच होतं, ज्या वीरांवरती ज्या पोरांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केले तो एकही मावला महाराजांमध्ये दिसत नव्हता. परंतु महाराज सिंहासनावरती रूढ होणार होते. राजाने कधीही सिंहासनावरती रडायचं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज एक नजर आऊसाहेबांकडे टाकतात. आऊसाहेबांच्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू गळत होते की शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा बाळ शिवबा आज 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावरती रूढ होतोय. त्या मातेला किती आनंद झाला असेल. महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो, आम्हास आमचे माऊले आठवतात. आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो, आधी लगन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं, असे म्हणणारे शूर मावले छत्रपती शिवाजी महाराज शूर मावल्यांचे नाव घेत सिंहासनावर रूढ झाले. महाराजांच्या हातात विष्णू म्हणजे जगाचा पालक. महाराजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली. हजारो मोहरा उधळल्या आणि पाठीमागून सर्वांनी जे म्हणायचे, पाठीमागून एक ललकार झाली. ललकार अशी होती की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. घोषणा झाल्या. महाराजांचे हजारो मोहरा उधळल्या. महाराजांचा इथे राज्याभिषेक पार पडला. नगारखान्यावरती नगारेश्वर उघडे वाजवले. किल्ल्याचा मेन गेट महादरवाजावरती 21 तोफांच्या सलाम्या देण्यात आल्या. आणि आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना गावांना कळून आलं की छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती रूढ झाले. त्यावेळी इथे लाईट सिस्टम, माईक सिस्टम काहीच नव्हतं. महाराज जरी काय बोलले तरी जनतेला ऐकायला जायचं. जनता काही कुजबुजली तरी महाराजांपर्यंत ऐकायला जायचं. याला इको सिस्टीम दूरध्वनी असं म्हटलेलं आहे. आता जी मूर्ती पाहतो ही मूर्ती 2009 मध्ये बसवलेली आहे. पण तिथं पूर्वी त्यावेळी सिंहासन होतं. तर आपल्याला खिडक्या बघायला भेटणार आहेत पुढे, परंतु त्या खिडक्यांमध्ये आतमध्ये पाषाणाचा दगड आहे. त्यावेळी सिंहासन ठेवण्याची जागा ती होती. ही मूर्ती बांधण्यासाठी ते पूर्णपणे वरतून सिमेंटाचं बांधण्यात आलेलं आहे, परंतु त्याच्या आतमध्ये पाषाणाचा दगड होता. त्या दगडांवरती सिंहासन ठेवण्याची जागा होती. सर आता आपल्याला इकडनं सिंहासन बघायला भेटत नाही. ह्या खिडक्या ह्या त्यावेळी नव्हत्या बांधलेल्या. ही भिंत आता बांधलेली आहे. खाली जे दगडाचे दिसते ना आपल्याला, त्या दगडांच्या वरती जे आहे हे बांधकाम आता बसवलेलं आहे. जर का त्यावेळी बसवलं असतं तर महाराजांना जनता दिसली नसती, जनतेला महाराज दिसले असते. आणि ही भिंत नंतरला बसवलेली आहे. हा दरबार पूर्णपणे पॅक बंद होता. हा ही सर पेशव्यांनी बांधलेली आहे. महाराजांनंतर पेशवे आले, पेशव्यांनी हे बांधकाम बांधलेलं आहे. आता हा दरबार पूर्णपणे पॅक बंद होता. समोर जे आपल्याला एक टाकी बघायला भेटणार आहे. दरबारामध्ये जर का कोणाला पाणी लागलं तर त्याच्यामध्ये पाणी वापरलं जायचं. आपल्याला सर्वांना एक प्रश्न पडतो की हा दरबार पूर्णपणे मोकळा असताना हा दगड का ठेवण्यात आला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जवळ आल्यामुळे काम थांबवलं. काही दिवसांनी जिजाऊ वारल्या, काम थांबवलं तर अजूनपर्यंत तसाच आहे. आणि काही इतिहासकारांची मतं अशी आहेत, जो इको सिस्टीम आवाज जातो ना तो या दगडामुळे जातो. समोर आपल्याला नगारखाना कशा आकाराचा बघायला भेटतो. मुंबईचा गेट ऑफ इंडिया याचीच कॉपी आहे. याचीच कॉपी गेट ऑफ इंडियाला काढलेली. हा नगारखाना, याच्यावरती नगारे चौघडे वाजवले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद केला जायचा. म्हणजे वरती येणारा माणूस खालीच राहिला, दरवाजाच्या खाली असायचं, आणि वरतून खाली जाणारा तो वरतीच राहिला. हा त्यावेळेचा नियम होता. नगारखान्यावरती नगारे चौघडे वाजवले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा बंद केला जायचा. हा नगारखाना बघून घ्या. आता आपण होलीचा माल बाजारपेठ पाहण्यासाठी पुढे जाऊया. फोटो वगैरे काढून घ्या. ते आपण होलीच्या मालावरती सांगणार आहोत. हा होलीच्या मालावरती त्याची माहिती घेणार. नाही नाही बुरुज दिसत नाही, फक्त आपल्याला लांबून दोघं बघायला भेटणार आहे. त्याची माहिती आपण पुढून घेणार आहोत. फोटो वगैरे काढून घ्या. मग आपण होलीचा माल बाजारपेठ पाहण्यासाठी पुढे जाऊया. कसं महाराज महाराज गणपती गणपती गजाश्वपती गजाश्वपती भूपती भूपती प्रजापती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टजागृत अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस क्षत्रिय कुलावतांस
संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय. ओके. इकडे लक्ष द्या सर्वांनी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. बघा सर, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात, हा जो मोकळा ग्राउंड दिसतो ना, यालाच म्हटलेला आहे होलीचा माल. होलीचा माल म्हणजे शिमग्यामध्ये आपण गावाखेड्यामध्ये लाकडाची होली पेटवतो ना, तशी इथे होली पेटवली जायची. आपण नारळ टाकतो होलीमध्ये, त्यावेळी सुद्धा नारळ टाकला जायचा, पण आपण काठीने नारळ काढतो. त्यावेळी जो कोणी बहादर पेटत्या होलीतनं हाताने नारळ काढेल ना, त्याला महाराज 1.25 किलो सोन्याचा कडा व मानाचा फेटा बक्षीस दिला जायचा. फक्त संभाजी महाराजांनी काढलेला आहे. जो आगीशी लढू शकतो तो शत्रूशी सहज लढू शकतो. ही बाजारपेठ इकडे 22 तिकडे 22 44 दुकान आहेत. याची लांबी पाहिली तर 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. याची हाईट पाहिली तर घोड्या इतकी हाईट आहे. घोड्या इतकी हाईट का? कारण की त्यावेळची लोक रुबाबदार होती, घोड्यावरती बसून बाजार करायची, म्हणून त्याची हाईट घोड्या इतकी देण्यात आलेली आहे. बाजारपेठेची रचना पाहिली तरी आपल्याला पायऱ्या सुद्धा बघायला भेटतात, आतमधल्या साईडच्या पायऱ्या. कारण की घोड्यांना सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे आणि जे पायी येतील त्यांना सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे, म्हणून त्याची रचना पाहिलीत आतमध्ये तर 3 खोल्या बघायला भेटणार. आगे दुकान, पीछे मकान, बीच में स्टोरूम, राहण्याचे ठिकाण, अशी त्याची रचना होती. बाजारपेठ संपली की डाव्या साईडला टकमकतो कडेरोड पॉइंट. जो चोरी लबाडी गद्दागिरी करेल त्याला महाराज 8 दिवस लिंगाण्याच्या पहाऱ्यावरती ठेवायचे. 8व्या दिवशी कबूल नाही आला तर डबल पोत्यात बांधायचे, पोत्याची गाठ मारली जायची, टकमकटोकावरनं कडेलोट केला जायचा. पण शिवाजी महाराजांनी कोणालाही फेकलं नव्हतं, फक्त एक भीती निर्माण केलेली. बाजारपेठ संपली की उजव्या साईडला ते मंदिर आपल्याला कशा आकाराचे बघायला भेटतंय? मस्जिद सारखं आहे की नाही? परंतु ते मस्जिद नाही आहे. मोगल गडावरती आले तर त्यांना वाटलं पाहिजे आपलं मस्जिद आहे, याची तोडफोड करणं चुकी आहे, म्हणून त्याचा आकार मस्जिद सारखा देण्यात आलेला आहे. आतमध्ये गेल्यानंतरला शंकराची पिंड आहे. महाराज शंकराचे भक्त होते. शंकराच्या साक्षीने महाराजांची समाधी तिकडे बांधण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर त्या काळात जर का शत्रू गडावरती आला तर त्याला वाटलं पाहिजे आपलं मस्जिद आहे, म्हणून त्याची तोडफोड करणं चुकी आहे, म्हणून त्याचा आकार मस्जिद सारखा देण्यात आलेला आहे. आतमध्ये शंकराची पिंड आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे मोगल धिप्पड आणि अंगाने धिप्पड आणि उंच असतात. दरवाजाचा आकार पाहिला तर छोटा बघायला भेटतो. दरवाजातनं जाताना वाकून गेले पाहिजे, झुकून गेले पाहिजे, म्हणून दरवाजाचा आकार सुद्धा छोटा देण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ते पांढरं घुमट दिसतं, ही महाराजांची समाधी आहे. महाराज शंकराचे भक्त असल्यामुळे महाराजांची समाधी सुद्धा तिथंच बांधण्यात आलेली आहे. समाधीच्या आणि मंदिराचा मध्यम भागी ज्याने रायगड किल्ला बांधला त्याच्या नावाची पाटी आहे, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, हिरोजी तुला बक्षीस काय पाहिजे? सोनं, नाणं, 10 गावाची वतनदारी, जागीरदारी. हिरोजी म्हणतो, महाराज मला यापैकी काही नको, मला माझी बक्षीस मागण्याची वेळ येईल तेव्हा मी नक्कीच मागेल. महाराजांच्या हत्तीवरती अंबारी जगदीश्वराला जाते तेव्हा तो त्याचं बक्षीस मागून घेतो. महाराजांना काय सांगतो, महाराज थांबा, आता माझी बक्षीस मागण्याची वेळ आलेली आहे. महाराज म्हणतात, काय मागायचे ते मागून घे, सोनं, नाणं, 10 गावाची वतनदारी, जागीरदारी. हिरोजी म्हणतो, महाराज मला यापैकी काही नको. तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठून तुमच्या देवाचं दर्शन घेताना, सकाळी पहाटे 5 वाजता उठून मी तुमच्या दर्शनास येऊ शकत नाही. तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता जाताना ज्या पायरीवरती तुमचं पाऊल पडेल त्या पायरीवरती मला नावाची पाटी बसवण्याची परवानगी द्या. महाराज म्हटले, या पायरीवरतीच का? एवढा मोठा नगारखाना आहे, त्या नगारखान्यावरती बसव. किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे, त्या महादरवाज्यावरती बसव. तो महाराजांना काय सांगतो, महाराज मला माझं नाव कुठं मोठं करायचं नाहीये. तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठून जसं तुमच्या देवाचं दर्शन घेताना जेव्हा जेव्हा तुमच्या पायाची धूळ त्या पायरीवरती पडेल ना तेव्हा समजेल की मी माझ्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे. मला त्या पायरीवरती नावाची पाटी बसवण्याची परवानगी द्या. महाराज जेव्हा अग्रेवरती होते ना तेव्हा गडासाठी पैसा कमी पडला. त्याने गावामधलं स्वतःचं घर विकून, जमीन विकून, बायकोचे दागिने विकून गडासाठी पैसा केला आणि बक्षीस मागितलं तर काय, एक नावाची पाटी मागितली, ती पण पायरीवरती. आताचा आर्किटेक्ट असता तर त्याने काय मागितलं असता कल्पना करा. ही मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते. ही मूर्ती बसवण्याचं कारण एक होतं, ही मूर्ती आतमध्ये सिंहासनाच्या जागेवरती बसवायची होती, परंतु कोणतेही राजे सिंहासनावर बसल्यावर पायात जोडे किंवा मोजडे घालत नाही. त्याच्यामध्ये चूक आलेली, पायात जोडे असल्यामुळे ही मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे. आता आपली माहिती संपलेली आहे, परंतु प्रत्येक ग्रुपला काही शेर ऐकवतो. शेर असे आहेत की जर का जिजामाता
की जर का जिजामाता जन्माला आला नसता तुम्ही तर दिसली नसती आमच्या अंगणामध्ये तुळस, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते तर राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कलश, मंदिरावरचे उंच उंच कलश. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अहो तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. या महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, भवानी, हर हर. ही बाजारपेठ आहे बरं का, बाजारपेठ आहे. हा ना. मस्त ग्रीनरी बनवले ते. चला हे पण का चल रे, चला सर तुम्ही जा त्यांच्यासोबत. आता सर वर्ण तिकीट काढलेलं ना तू? हो एक तिकीट राहिलेलं तुमचं. या सरांकडे हुशार. तिकडं